आता माझ्या लाईफचं काहीच सोल्युशनच नाहीये, हे एकच सोल्युशन आहे, असं सगळं बोलत होता आणि तो डोंगराच्या कड्यावरती होता। वडील वरती गेले, मग वडील बोलत बोलत त्याच्या जवळ गेले, तू घरी चल, आपण बोलू असं म्हणत होते आणि त्याला शेवटी पकडून त्यांनी अलीकडे ओढण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात दोघेही जण खाली दरीत कोसळले। दरीत कोसळताना बघितलं संगीता चांदगुडे यांनी आपला पती आणि आपला मुलगा हे दरीत पडलेत हे बघून 2-3 सेकंदातच संगीता चांदगुडे यांनी सुद्धा डोंगराच्या कड्यावरनं उडी घेतली। खाली दरीतल्या दगडांवर आपटून तिघांचाही जागीच मृत्यू झाला। कुणालची आई संगीता चांदगुडे कुणालला सारख्या म्हणत होतात की तुझे काय अडचणी असतील आपण सोडवू, तुझं काय म्हणणं आहे आपण बोलू, सगळं काही नीट होईल वगैरे असं म्हणत होता। म्हणजे काहीतरी ताणतणाव होता, त्याशिवाय काय कोणी इतकं टोकाचं पाऊल उचलत नाही। संगीता चांदगुडे यांच्या नातेवाईकांनी फक्त संगीता आणि कुणाल यांचीच बॉडी ताब्यात घेतली आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या माणसाची बॉडी घेऊन जा, आम्ही यांची घेऊन जातो। वेगवेगळे अंत्यसंस्कार, एकाच कुटुंबातील तिघांचे वेगवेगळे अंत्यसंस्कार झाले। त्यात त्या म्हणत आहेत की तू एका म्हाताऱ्या आई वडिलांपासून त्यांच्या मुलाला दूर केलं, तू असं केलं, तू तसं केलं, तुझं चांगलं होणार नाही, तुझे सुद्धा मुले भोगतील, असं त्या काहीतरी म्हणतात। या व्हिडिओमध्ये संगीताने जे युट्यूबवरती व्हिडिओ टाकले त्यात त्या असंही म्हणताना आढळतात की जेव्हा माझा मुलगा गेला तेव्हा तुम्ही पार्ट्या केल्या, तुम्ही माझी टिंगल टवाळकी केली, पण तुम्हाला सुद्धा मुलं आहेत, तुम्हाला सुद्धा परिवार आहे, तुम्ही सुखाने राहणार नाही, असं काहीसं त्या म्हणताना आढळतात। कुणालला ऍक्च्युली जीव वगैरे द्यायचाच नव्हता, तो काही आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावरती गेलेला नव्हता। म्हणजे आई वडिलांना त्यांचं भांडण थांबवण्यासाठी कुणाल हे सगळं डोंगरावर जाण्याचं नाटक करत होता, त्याला जीव द्यायचा नव्हता।